सम्यक न्यूज सम्यक न्यूज। जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। ईदगाह मैदानाच्या बाजूच्या ठिकाणी आहोत, जिथे की सकाळी 9-9:30च्या दरम्यान या ठिकाणी एका टू व्हीलरवरती जात असताना एका व्यक्तीला अचानक पेट घेतली गाडी आणि या ठिकाणी त्याला आग लागली। या आगीमध्ये तो व्यक्ती जळून त्याचा मृत्यू झाला। दवाखान्यामध्ये जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आणि ही आग का लागली हे अजूनही पोलिसांना स्पष्ट झालेलं नाही। या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब, बॉम्ब स्फोट पथकांचे सर्व पथकं या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार येऊन गेलेले आहेत, आयजी हे पण आले होते, परंतु अजून आतापर्यंत तरी या लोकांना अजूनही या आगीचं कारण स्पष्ट झालं नाही। आपण पाहू शकता, आपण या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी की सकाळी 9-9:30च्या दरम्यान ज्या गाडीला पेट घेतली ती गाडी या ठिकाणी होती। परंतु शंका अशी आहे की जर नॉर्मल व्यक्तीला जर अशा गाडीवर आग लागली आणि जवळच नदी आहे, गोदावरी नदी, आणि गोदावरी नदीचं पात्र आहे, या ठिकाणी पाणी आहे, जर आग लागली असती तर माणूस पळत जाऊन त्या नदीमध्ये आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो। परंतु प्रत्यक्षदर्शींच्या पाहण्यानुसार, सांगण्यानुसार असं म्हणतात की आग लागल्यानंतरही तो नदीकडे न जाता गाडीजवळच थांबला होता। त्याच्यामुळे थोडी शंका व्यक्त करण्यात येत आहे। इथं चर्चेला उधाण आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस प्रशासनही अजूनही कुठलीही घटना हे सांगण्यास तयार नाहीये। अजूनही शोध चालूच आहे, त्याचा तपास चालू आहे या नावाखाली पोलीस प्रशासन म्हणत आहेत। ऐकूयात आपण या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक गुरव काय म्हणतात। साहेब, वाजेगाव मध्ये आज काही नेमकं काय घटना घडलेली आहे आणि किती वाजता ही घटना घडलेली आहे? वाजेगाव बंधाऱ्यावर साधारण 9:25 ते 9:30च्या दरम्यान एक इसम गाडीवरून जात असताना गाडीचा पेट घेतलेली घटना घडलेली आहे। या संदर्भात स्पॉटवर आम्ही गेलेलो आहे। स्पॉटवर काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत आणि गाडीचा पेट घेतल्यामुळे या इसमाचा मृत्यू दवाखान्यात उपचार घेण्या अगोदरच झालेला आहे। मात्र घटनास्थळी काही वस्तू मिळाल्या होत्या। या अनुषंगाने FSL फॉरेन्सिकवाले आम्ही बोलवले होते। सर्व गोष्टीची सहनिशा करायची चालू आहे। प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आम्ही विचार करतो आहे। मात्र प्राथमिकदृष्ट्या हा इसम गाडीचा पेट घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याला त्या ठिकाणच्या लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चांगल्या जळलेल्या अवस्थेत असल्यामुळे उपचाराच्या अगोदर त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याचं PM वगैरे झालेलं आहे। मात्र त्याचा आम्हाला काही तो कोणत्या ठिकाणी राहणार आहे याचा पुरावा मिळालेला आहे। त्या अनुषंगानं आम्ही त्याच्यावर काम करतो आणि जे काही तपासात निष्पन्न होईल ते आपल्याला नंतर कळवण्यात येईल। समाज माध्यमामध्ये अफवा विश्वास ठेवू नये कुणीही, कारण आज ईद होती, शांततेने ईद पार पडलेली आहे। दुपारचाही नमाज चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे आणि कोणीही कसल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये। पोलीस प्रशासनातर्फे तुम्हाला त्याचं क्लिअरिफिकेशन नंतर होईल। पोलीस उपअधीक्षक गुरव यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी जी घटना घडली, आकस्मिक घटना घडलेली आहे आणि पोलीस प्रशासनाचा शोध घेत आहे। मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्हसाठी। जय भीम। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTubeवर सबस्क्राईब करा।